राज ठाकरे आपल्या मेळाव्यातून बोलले देखील होते की असा मोर्चा काढा की त्याची दिल्लीने देखील दखल घेतली पाहिजे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक ज्यांचा मूलभूत अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा तो चोरीला गेल्या कारणाने इकडे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हा लढा खूप मोठ्या पद्धतीने हा लढा मोठ्या पद्धतीने सुरू आहे। सरकारला इशाराही देण्यात येतोय। वाटतं सरकार या मोर्चातून काही बोध घेईल? घ्यायला लागेल। आणि सरकारचा काय संबंध? आमचा तर निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे। तर आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली। शेकापचे कार्यकर्ते बोटीनं मुंबईत दाखल झालेले आहेत। शेकापचे कार्यकर्ते मुंबईमध्ये या मोर्चासाठी म्हणून बोटीनं आलेले आहेत। रायगड जिल्ह्यातील पनवेल भाग असेल, पेण भाग असेल, उरण भाग असेल, इथले शेकापचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे मुंबईत दाखल झालेत। ते आपण दृश्य बघतोय। बोटीतून मोर्चासाठी ते मुंबईत आलेले आहेत। शेतकरी कामगार पक्षाने देखील या मोर्चात सहभाग घेतलेला आहे। शेकापचे जयंत पाटील जे नेते असतील किंवा त्यांचे इतर कार्यकर्ते आता मुंबईत दाखल झालेले आहेत। हे सगळे कार्यकर्ते पनवेल, पेण, अलिबाग या परिसरातील आहेत, उरण परिसरातील आहेत आणि ते मुंबईत आता आयोगाविरोधातला जो सत्याचा मोर्चा आहे त्यासाठी दाखल झाले आहेत। त्याची दृश्य आपण बघतोय। अगदी बरोबर आहे। आयोगाच्या कार्यपद्धतीत कसे दोष आहेत हे दाखवण्यासाठी म्हणूनच हा मोर्चा काढला जातो आणि या मोर्चासाठी शेकापचे हे कार्यकर्ते बोटीतनं मुंबईमध्ये दाखल झाले। काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की डावे पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे सीपीआय पक्ष असेल किंवा इतर पक्ष असतील ते कार्यकर्ते देखील मुंबईत आलेले आहेत। म्हणजे महाराष्ट्रातील सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आहेत या सत्याच्या मोर्चाच्या निमित्तानं। अगदी बरोबर। या मोर्चासाठी म्हणूनच हे सगळे कार्यकर्ते कशाही पद्धतीने आपल्याला मोर्चासाठी पोहोचायचंच आहे, वेळेत पोहोचायचं आहे म्हणूनच बोटीच्या माध्यमातून मुंबईत दाखल झालेले आहेत। शेकापचे हे कार्यकर्ते लाल बावटा हाती घेऊन हे कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी म्हणून मुंबईत पोहोचलेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सगळे विरोधक एकवटलेले आहेत। कुठेतरी शक्ती प्रदर्शन देखील केले जात आहे। इकडे ठाकरे बंधू देखील आपली शक्ती दाखवत आहेत, दुसरीकडे जे छोटे मोठे घटक पक्ष आहेत ते देखील आता सगळे एकवटलेले आहेत। जोवर या मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्यानंतर या मोर्चाची घोषणा झाली। या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात आपण स्वतः प्रत्येकानं सहभागी व्हावं यासाठी म्हणून राज ठाकरे असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत यांनी मेळावे सुद्धा घेतले आणि कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्यांना सुद्धा या मोर्चात सहभागी होण्यासाठी म्हणून आवाहन केलं आणि हीच वातावरण निर्मिती आता कशा पद्धतीनं रूपांतरित होते, कितपत याला यश मिळते हे काही क्षणात करणार आहे। एकची वेळ मोर्चासाठी दिलेली आहे, मात्र अजून तरी हळूहळू कार्यकर्ते राज्यभरातनं या ठिकाणी दाखल होताना दिसतात। फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।